पर्यावरण आणि ग्रामीण भागातलं नवं अर्थकारण निर्माण करणारी ही अतिशय महत्त्वाची लक्षवेधी आहे. मी सन्माननीय वनमंत्र्यांना एक सूचना वजा प्रश्न विचारणार आहे की आपल्या वन विभागाकडं ग्रामस्थांच्या सहभागातून वन व्यवस्थापन नावाची एक योजना आहे. परंतु या योजनेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात वन करण्यासाठी आपल्याला यश आले अशा प्रकारचं चित्र दिसत नाही. आणि म्हणून ह्या योजनेमध्ये जर आपण थोडासा बदल केला की ज्या गावच्या हद्दीमध्ये आपली पडीक वन जमीन आहे त्या जमिनीवर बांबू लागवडीसाठी ती ग्रामपंचायत, वन विभाग आणि एखादी NGO यांच्यामध्ये जर समन्वय करार करून ती जर परवानगी आपण देऊ शकला आणि ही लागवड चांगल्या पद्धतीनं व्हावी यासाठी या जमिनीवर पाणी परवाना देण्यासाठी सुद्धा आपण मंजुरी देऊ शकला तर फार मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड करणं, आज मातीचा जे वाहून जाणारी माती आहे आणि मृदू संधारणाचं जे आपण काम करतो त्याची फार मोठं काम निर्माण करणं आणि एक ग्रामीण भागातली नवी अर्थव्यवस्था जन्माला घालणं असं काम होऊ शकतं. हा थोडासा बदल आपण सकारात्मक करू शकाल का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य डॉक्टर विनयजी कोरे यांनी जी बाब नमूद केली, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, संयुक्त वन व्यवस्थापन ही संस्था म्हणजे गावकरी आणि वन विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील वनाचं रक्षण करायचं आणि ज्याला वनोपज विक्रीला जाईल त्यावेळेला त्याच्यातली अर्धी रक्कम ही गावच्या विकासाकरता वापरायची. आज 12,000 गावांमध्ये ही जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट ही योजना कार्यान्वित आहे. बऱ्याचशा ठिकाणी त्याचा गावकऱ्यांना उपयोग होत असतो. डॉक्टर विनयजी कोरे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जर का सुचवलं की तर गावांची नावं तर त्या ठिकाणच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांच्या बैठकी करून त्या ठिकाणी तिथं झाडं लावणं, झाडाचं संगोपन करणं आणि जे उपज निर्माण होईल त्याच्यातून जी विक्रीची रक्कम येईल ती त्या गावच्या लोकांना देण्याच्या अनुषंगानं निर्देश दिले जातील. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, अरे लक्षवेधी कसं येईल असं? लक्षवेधी झाल्यानंतर घ्या, लक्षवेधी झाल्यानंतर बाकीच. अरे मध्ये कसं येईल लक्षवेधीमध्येच? माझी लक्षवेधी आहे, लक्षवेधी क्रमांक 3. हो, माझी पण इन्फॉर्मेशन आहे, मला मांडू द्या मग लगेच. ह्यांच्यासाठी मला पण द्या. 2 मिनिट मला पण द्या लगेच पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, नंतर लक्षवेधी देतो ना लगेच. महाराज, अध्यक्ष महाराज, यांना तर स्थगनवरही बोलावं लागतं अध्यक्ष महाराज. पण मी अध्यक्ष महाराज, एक मोठा प्रश्न निर्माण झाला अध्यक्ष महाराज. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचा आपल्या राज्यातल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यावर मोठा